नमस्कार. आजचा आपला विषय आहे हुंडाबळी का आणि कशासाठी. पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये 5 लाख रुपये हुंड्याच्या जाचासाठी आणि मोटारसायकलच्या मागणीसाठी 26 वर्षाच्या विवाहित महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. लग्नाच्या अवघ्या 12 दिवसामध्ये विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना नांदेड जिल्ह्यातल्या मुखेडमध्ये घडली. विवाहितेच्या मृत्यूनंतर हुंड्यासाठी विष पाजून तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी या प्रसंगी. तिकडं अमरावतीला सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 28 मेला हा ज्यावेळेस प्रकार तिकडं लक्षात आला सगळ्यांच्या, त्यावेळेस सगळेजण हादरून गेले. या कालावधीमध्ये वरुड तालुक्यातील आमनेर इथे ही घटना घडली. आणि ही घटना कशासाठी घडली असेल तर लग्नामध्ये आंधण कमी दिलं म्हणून पतीसह सासरच्या मंडळींनी तिचा अनन्वित छळ केला अशी तक्रार मृताच्या पित्यानं पोलीस स्टेशनमध्ये केलेली. आता ह्या घटना महाराष्ट्रामध्ये होत असताना आणखीन महाराष्ट्रातील कोकणामध्ये दापोली तालुक्यात जालगाव इथं एका 22 वर्षीय विवाहितेनं पती आणि सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून छळाला कंटाळून आत्महत्या केली. अशी फिर्याद विवाहितेच्या भावानं दापोली पोलीस स्थानकामध्ये केली. या हुंडाबळीच्या घटना या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सतत घडत आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो म्हणजेच NCRB यांच्या माहितीनुसार 2021 मध्ये भारतामध्ये 6800 हुंडाबळींच्या जे मृत्यू आहे त्यांची नोंद झाली होती. 2022 मध्ये 6450 पेक्षा जास्त हुंडाबळींची आणि त्याच्यामुळे होणाऱ्या मृत्यूची नोंद झाली. दररोज भारतामध्ये सरासरी 18 बळी या हुंडाबळीमुळे जात आहेत. त्यांचं आर्थिक शोषण रोखण्यासाठी 1961चा हुंडा प्रतिबंधक कायदा सरकारनं मंजूर केला आणि या हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार भारतामध्ये हुंडा देण्यास किंवा घेण्यामध्ये हा कायदा प्रतिबंध करतो. हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल शिक्षा आहे आणि ह्या शिक्षामध्ये ह्या कायद्यानुसार 1961च्या कलम 3 अन्वये हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल कमीत कमी 5 वर्ष इतक्या मुदतीच्या कारावासाची आणि कमीत कमी 15,000 रुपये किंवा हुंड्याला तुम्ही जितकी रक्कम मागितली किंवा हुंड्यामध्ये तुम्ही जितकी रक्कम देणार आहात तेवढीच रक्कम दंड म्हणून शासन तुमच्याकडनं वसूल करणार आहे. असा जरी हा क्रायटेरिया असला किंवा अशी जरी हा कायदा असला तरी हा कायदा कितपत पाळला जातो हा एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर इथं आलेला आहे. सध्याच्या काळामध्ये पैसा आणि श्रीमंतीचं प्रदर्शन करणं हे समाजातील एक महत्वाचं लक्षण झालं. अनेक लोक त्यांची आर्थिक स्थिती दाखवण्यासाठी दिखाऊ गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करतात. पूर्वी श्रीमंती म्हणजे केवळ आर्थिक सुरक्षितता आणि चांगल्या जीवनशैलीचा संदर्भ होता. पण आता काय झालंय की महागड्या गाड्या, मोठं घर, मोठे बंगले, ब्रँडेड कपडे, इतर दिखाऊ वस्तू ज्या आहेत त्याच्या माध्यमातून श्रीमंती दाखवायची याच्यावर सगळ्यात जास्त भर आजच्या तरुणाईच्या किंवा आजची जी पिढी आहे या पिढीचा आहे. समाजामध्ये एक विशिष्ट जीवनशैली जगण्याची अपेक्षा वाढते. त्यामुळं लोकांना सतत त्यांच्या आर्थिक स्थितीचं प्रदर्शन करण्याची गरज सतत पडत असते. आर्थिक स्थितीचं प्रदर्शन केल्यामुळे होतं काय की जो आपला सोशल मीडिया आहे किंवा व्हॉट्सॲप आहे की तुम्ही बघा व्हॉट्सॲपवर आपण नेहमी आपल्या आयुष्यात जे चांगलं आहे किंवा जे चांगलं घडतंय त्याचे स्टेटस ठेवतो किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे वाईट घडते किंवा तुम्ही खूप दुःखातून जात आहे ते आपण कधी ठेवत नाही. सोशल मीडियामध्ये आयुष्याची दिखाऊ आणि आकर्षक बाजूच दाखवली जाते ज्यामुळं लोकांमध्ये एक चुकीची प्रतिमा निर्माण होते. आणि यामुळे होतंय काय की अनेक वेळा दिखाऊ जास्त आणि खरी श्रीमंती कमी दिसते. अनेक जण कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. अनेकांवर अनेक कर्जाचा डोंगर आहे तिथे सुद्धा श्रीमंत असल्याचं दाखवतो. त्याचप्रमाणे आपल्या सोशल मीडिया बरोबरच माध्यम जी आहे किंवा जे तुम्ही रोजच्या मालिका बघता त्याच्यामध्ये चित्रपट असेल, मालिका असतील, सोशल मीडिया असेल, तिथं मुलींमध्ये आदर्श जोडीदाराची जी प्रतिमा आहे ती तयार होण्याची शक्यता असते. आपला जोडीदार हा असा सुटापुटातला बंगल्यात राहणारा
फ्लॅटमध्ये राहणारा असायला हवा. मुलगा शेतकरी नाही चालणार, पण पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये त्याचा फ्लॅट पाहिजे. पण गावाकडं त्याचबरोबर त्याला भरपूर शेती सुद्धा पाहिजे. श्रीमंतीची व्याख्या ही कशी करायला हवी, किंवा श्रीमंती म्हणजे नक्की काय आहे, कशी श्रीमंती आपण मोजमाप केलं पाहिजे. श्रीमंती म्हणजे केवळ पैसा नाही, आरोग्य, चांगला संबंध, समाधानी जीवन, मानसिक शांतता. तुम्हाला किती मित्र आहेत, त्या मित्रांबरोबर तुम्ही किती गप्पा गोष्टी करताय, मित्रांबरोबर चार चौघांमध्ये तुम्ही किती संवाद साधताय, ही खरी श्रीमंती आहे. श्रीमंती मिळवण्यासाठी किंवा श्रीमंती मिरवण्यासाठी पैसा जरी महत्वाचा असला तरी तेच काही नाही, सगळं नाही. समाजामध्ये चांगली प्रतिमा तुम्हाला निर्माण करण्याची असेल, स्वतःच्या आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करायच्या असतील, समाधानी जीवन जगायचं असेल, तर यासाठी पैसा सर्वोत्कृष्ट नाहीये. जसे आपले मित्र आहेत, आपलं फिरणं आहे, आपल्या एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, हे सगळं पाहिजे. स्त्रीला आपण तिच्यासाठी लढण्यासाठी नेहमी तिला प्रोत्साहित करायला पाहिजे. याची सुरुवात स्वतःच्या घरातून केली पाहिजे. मुलांना आणि मुलींना समान वागणूक दिली पाहिजे, त्यांना पुढे जाऊन समान संधी दिली पाहिजे, दोघांनाही शिक्षित केलं पाहिजे, पूर्णपणे स्वावलंबी होण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. शिक्षण आणि स्वातंत्र्य या दोन सर्वात शक्तिशाली आणि मौल्यवान भेटवस्तू आहेत, ज्या पालक त्यांच्या मुलींना देऊ शकतात. केवळ शिक्षणच तिला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि मौल्यवान कुटुंब सदस्य बनवून देईल, तिचा आदर आणि योग्य कुटुंबातील स्थान मिळवून देईल. परिणामी एक वडील आपल्या मुलीला देऊ शकणारा सर्वात महत्वाचा हुंडा म्हणजे उत्कृष्ट शिक्षण, तिला उत्कृष्ट मार्गदर्शन आणि तिच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रेरणा. आणखी एक गोष्ट जी करणं आवश्यक आहे ती म्हणजे योग्य कायद्यामध्ये आपल्याला सुधारणा करायला. लोकांच्या पूर्ण सहकार्याशिवाय कोणताही कायदा हा अंमलात आणू शकतो. आत्ताचा कायदा तितका प्रभावी आहे का याच्यावर सुद्धा आपण सगळ्यांनी विचार विनिमय करायला हवा. कायदा जर आपण कडक केला तर समाजामध्ये विवेक जागृत होईल. समाज सुधारक जे आहेत या घडीचे त्यांना सोबत घेऊन आपण एक चांगला कायदा ह्या हुंडाबळींवर, हुंडा प्रतिबंध होईल या दृष्टीने आपण करायला पाहिजे. सामान्य लोकांना त्यांचा मेंदू आणि दृष्टिकोन वाढवण्यासाठी व्यवस्थेनं अधिक नैतिक मूल्यांवर आधारित शिक्षण दिलं पाहिजे. त्याचबरोबर आपण ज्या समाजामध्ये वागत आहोत, ज्या समाजामध्ये आपण राहत आहोत, त्या समाजानं लिंग समानतेसाठी प्रयत्न केले पाहिजे. राज्यांनी लिंग विषमतेचा सामना करण्यासाठी लिंग जीवन चक्रातील लिंग विभाजित डेटाचं मूल्यांकन करावं. जन्म, बालपण, प्राथमिक शिक्षण, पोषण, उपजीविका, आरोग्य सेवेची उपलब्धता या सगळ्यांचा सारासार विचार करून आपण एक कडक असा कायदा सगळ्यांनी केला पाहिजे. पक्षपात केला नाही पाहिजे. आपली एक चांगली संस्कृती आहे, महाराष्ट्राची, भारताची अतिशय उत्कृष्ट संस्कृती आहे आणि ह्या संस्कृतीवर गालबोट केव्हा लागतं की ज्या वेळेस अशा हुंडाबळीच्या घटना घडतात. तर आजचा हा विषय खूपच या दृष्टीचा खूप महत्वाचा आहे. या काळामध्ये हुंडाबळीच्या अनेक अशा घटना घडून गेल्या, याच्यावर आपण सगळ्यांनी बोलायला पाहिजे होतं, त्यामुळे मी हा विषय घेतला. आजचा हा विषय आपण इथंच थांबवत आहोत. कमेंट सेक्शन मध्ये तुमचं मत नक्कीच नोंदवा. आपण नवीन विषय घेऊन नक्कीच भेटूया. धन्यवाद.